महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो, आज आपल्याकडं रो हाऊस विकण्यासाठी आलेले, फ्लॅट विकण्यासाठी आलेले आणि पुण्यामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये 3 गुंठे सुद्धा विकण्यासाठी आलेले आणि भरपूर अशी प्रॉपर्टी जी पुण्यामध्ये असणार आहे, कॉर्पोरेशनचे पाणी असणार आहे, बस स्टॉप असणार आहे, भरपूर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत भेटत राहणार आहे. एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ तुम्हाला अजिबात सोडायचं नाही, संपूर्ण व्हिडिओ बघत चालायचं, कारण की इकडं वेगवेगळ्या प्रॉपर्टींची माहिती या मोठ्या व्हिडिओमध्ये दिली गेलेली आहे. कारण की भरपूर असे शॉर्ट्स व्हिडिओ आपण बनवत आहे. फ्लॅट रेंटवर पाहिजे, रो हाऊस रेंटवर पाहिजे, रो हाऊस विकायचा आहे, प्लॉट विकायचे, असे छोटे छोटे व्हिडिओ सुद्धा आपले रोजचे डेली चालू झालेले आहे. आणि मोठा व्हिडिओ केव्हा तरी आठवड्यातून एकदा आपण टाकत राहतो, कारण की आपल्याला असं वाटतं की त्या छोट्या व्हिडिओमध्ये माहिती विस्तारितपणे दिली जात नाही. बरोबर नाही, कारण की छोटासा व्हिडिओ असतो. आणि मोठ्या व्हिडिओमध्ये मी स्वतः तुमच्यासाठी वेगवेगळ्या पुण्यामधल्या, पुणे जिल्हे तर वेगळे, पण पुण्यामधल्या मेन सिटीमधल्या वेगवेगळे रो हाऊस फ्लॅट अशी माहिती आणत असतो मी. आज पण तुमच्यासाठी 2 ते 3 घरांची माहिती आणि 2 ते 3 जे प्लॉट आहे जिथं तुम्ही लगेच ताबडतोब घर बांधू शकतात असे प्लॉट सुद्धा इथं विकायला आलेले आहेत. मित्रांनो, लोन होणार का नाही हा एक मोठा प्रश्न असतो. लोन झालं तर तिथं कसं काय घर बांधावं, कसं काय म्हणजे आजूबाजूचा जो लोकेशन असणार आहे ते नीट आहे का नाही, हे संपूर्ण आपल्याला बघायला लागतं एखादं घर किंवा जागा खरेदी करण्याच्या वेळेला. बरोबर ना मित्रांनो, आज जे आपल्याकडं रेडीमेड घर तुमच्यासाठी आलेले आहे धानुरीमध्ये, बघा धानुरीचा आला, कारण की धानुरीमध्ये आपल्याकडं 2 BHK फ्लॅट बोला, 1 BHK फ्लॅट बोला, तुम्हाला रेंटवर पाहिजे असेल तर ते सुद्धा इथं अवेलेबल आहे. बॅचलर असू द्या, फॅमिली असू द्या, सगळ्यांसाठी 30 जाहिरात छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असती. आज मी तुम्हाला धानुरीमधल्याच एक इंडिपेंडेंट हाऊस ते विकायचं आहे त्याची पण माहिती देतो. पण धानुरी खेसे पार्कमध्ये 3 गुंठे प्लॉट विकण्यासाठी आलेले, 3 गुंठेचे प्लॉट आहे. किंमत खूप जबरदस्त आहे, बघायला गेलं तर जबरदस्त म्हणजे इथं लोकेशनच तसला भारी आहे म्हणून किंमत पण तशीच असणार आहे. जास्त नाही, जास्त महाग नाहीये. जो तिकडचा जो प्राइस असणार आहे, जो रेट असणार आहे प्लॉटचा, त्याच रेटमध्ये मालकाला विकायची. पण जवळजवळ 3 गुंठ्याचे प्लॉट असणार आहे. तुम्ही नंबर नोट करून घ्या, वाटलंच तर नंबर आधी घ्या. ओके, घेतला नंबर तर तुम्हाला धानुरी खेसे पार्क इकडं 3 गुंठे प्लॉट आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला ह्यांना विचारायचं आहे की काय रेट आहे. बरोबर ना, 3 गुंठ्याचे प्लॉटचे रेट काय आहे ते तुम्ही त्यांना विचारून घ्या. या नंबरला कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. आता कॉलचा प्रश्न असा आहे की भरपूर हजारो फोन जातात, समोरचा माणूस उचलणार नाही उचलणार ह्याची गॅरंटी नाही. पण व्हॉट्सअपवरती तुम्ही गेले, मेसेज केला की धानुरी खेसे पार्कमध्ये 3 गुंठ्याचे प्लॉट काय रेटमध्ये आहे ते विचारलं तर ते तुम्हाला उत्तर देणार. कागदपत्र एकदम क्लिअर असणार आहे, कागदपत्रांचा काही प्रॉब्लेम नाही. लोन होणार का नाही ते कागद क्लिअर असले तर लगेच कळून येतो आपल्याला, तर ते तुम्ही बघू शकता. आणि खेसे पार्कमध्ये पण बंगला सुद्धा विकायला आहे, रो हाऊस सारखा आहे. खेसे पार्क एक वेगळा ठिकाण आहे पुण्यामधला, लवगावच्या बाजूला आहे. एअरपोर्ट 1 ते 1.5 किलोमीटर बाजूलाच आहे एकदम. मग धानुरी एकदम धानुरी स्पेशल, धानुरीमध्ये आले तुम्ही तर 45-60 लाखामध्ये इंडिपेंडेंट हाऊस वगैरे. बरोबर ना, एखादा 2 BHK फुल्ली फर्निश्ड फ्लॅट रेंटवर. रेंटचं काय येतो माहिती का, बरेचसे लोक आम्हाला कमेंट करत बसतात की रेंटवर पण फ्लॅट सांगा, इंडिपेंडेंट हाऊस सांगा. कारण की बरेचशे लोकांना डायरेक्ट खरेदी करायला एवढं बजेट नसतो, पण माणूस रेंटवरती तर घेऊ शकतो. त्यामुळं रेंटचे जास्त व्हिडिओ असतात, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन ते बघू शकतात. पण धानुरीमध्ये तुम्हाला खरेदी करायची असेल इंडिपेंडेंट हाऊस, रो हाऊस, फ्लॅट वगैरे, तर इथं जे बजेट चालू आहे
तर 40 लाखाच्या वरती धरून चालायचं. 2 BHK फ्लॅट तुम्हाला खरेदी करायचा असेल धानोरीमध्ये चांगल्या टाउनशिप सोसायटीमध्ये तर 60, 70, 80 ह्याच्यावरतीच आहे. जसा लोकेशन असणार आहे, ज्याची सोसायटी असणार आहे, तसा रेट इथं तुम्हाला दिलं जाणार आहे. तुम्हाला धानोरीमध्ये 2 BHK फ्लॅट खरेदी करायचं का रो हाऊस खरेदी करायचं का तुम्ही ते ठरवा आणि ह्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. त्यानंतर आपल्याकडं जमीन आलेली आहे. जमीन तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये भेटू शकतात. कुठं? केडगाव चौफुला आहे. ते खूप लांब गेलं, पण आपण तुम्हाला अजून जवळचा पॉईंट सांगतो मी तुम्हाला की जवळचा पॉईंट जो आहे वाघोलीच्या पुढं कासरी फाटा, तळेगाव ढमढरे ह्या साईडला तुम्हाला जेवढी पाहिजे जमीन तेवढी तुम्हाला EMI वरती दिली जाणार आहे. तिकडे जे रेट चालू आहे तर 6,30,000 आहे, 7 लाख आहे, 8 लाख आहे. पण इथं कसं की 11 लोकांमध्ये 7/12 असणार आहे आणि सामूहिक 7/12 असतो. तर तुम्हाला इथं काय रजिस्ट्रेशनसाठी 50% तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागणार आहे. तुम्हाला पसंत असली, तुम्हाला जमत असेल, पण तिकडं प्रॉब्लेम काय माहिती का, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बनवू शकतात घर तर तुम्ही बनवा, पण आजूबाजूला जमीन पडलेली आहे. लोकांनी काय घेतलं की इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणून ते जमिनी खरेदी करून ठेवलेल्या आहे. तुम्हाला पण इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर जमू शकतो तुम्हाला हा सौदा, पण चांगला आहे, जमीन वगैरे चांगली आहे. आज बघा बोलता बोलता सणसवाडी, आतमध्ये दरेकरवाडी त्या साईडला बरेचशा जमिनी होत्या, ते लोकांनी घेतलं घरं बांधण्यासाठी, घेऊन ठेवले. आज 1.5 लाखाची, 2 लाखाची, 3 लाखाची, 4 लाखाची जमीन, त्याचे भाव बोलता बोलता वाढले. आज तिथं जे आतमध्ये गेले तुम्ही तर 6 लाख आणि 7 लाखाचा भाव चालू आहे. आणि दरेकरवाडी वगैरे त्या साईडला तुम्ही 15 लाखच्या वरती भाव चालू आहे. दरेकरवाडी, सणसवाडीचे इथं भरपूर वेगवेगळे रेट चालू आहे जमिनीचे. आज तिकडं कोण विचारत नव्हतं, आज तिकडं लोक म्हणतात की आम्हाला दरेकरवाडी, सणसवाडीच्या आतमध्ये पण द्या, भले तिकडं 4 किलोमीटर हो चालन, काही प्रॉब्लेम नाही. बरं मित्रांनो, अजून एक तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी जमीन सांगतो मी. केडगाव चौफुला, पुणे सोलापूर रोड या साईडला पण बरेचशा जमिनी आहे, पण तिकडं कसा रेट आहे, डायरेक्टली 10 गुंठे 30 लाखामध्ये तुम्हाला जो आहे सेपरेट 7/12 तुम्हाला भेटणार आहे. 10 गुंठ्याचा 7/12 बनतो, तो तुम्हाला जमीन चालणार असेल तर तिकडे कॅशमध्ये सौदा आहे. काय कॅशमध्ये सौदा असणार आहे, कारण की शेतकऱ्याची डायरेक्टली जमीन असणार आहे. ती तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डायरेक्टली बोलू शकतात की आम्हाला केडगाव चौफुलेला डायरेक्टली 10 गुंठ्याची शेती ना विकास झोनवाली जमीन पाहिजे असेल तर ती पाहिजे, तर तुम्ही त्यासाठी 1-2 दिवस पूर्वी तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करा की 30 लाखामध्ये तुम्हाला 30 लाखामध्ये तुम्हाला एक मिनिट गडबड करू नका, इथं जे आहे तर 30 लाखामध्ये केडगाव चौफुला येते 10 गुंठ्याची जमीन. हे तुम्ही मेसेज करा, 30 लाखामध्ये 10 गुंठ्याची जमीन. हे तुम्ही मेसेज केलं तर समोरून तुम्हाला रिप्लाय येणारच आहे आणि तुमचा अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही ऑफिसवरती येऊ शकतात. ऑफिस जो आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचं ऑफिस नागपूर चाळमध्ये आहे. ओके, पण येण्याच्या अगोदर तुम्हाला कॉल करायचे, डायरेक्टली ऑफिसवरती नका या. बरेचसे लोक डायरेक्ट पोहोचून जातात आणि मी नसतो ऑफिसवरती. माझं नाव सांगा तिथं, पण मी बोलवलं असं बोलू नका प्लीज. नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल, तुम्हाला घर किंवा फ्लॅट तुम्हाला रेंटवर पाहिजे, खरेदी करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती मेसेज करू शकतात. लोकेशन बघा, हडपसरचं पण लोकेशन आहे. आज आपण या साईडचं म्हणजे धानोरी, लवगाव, खेसे पार्क या साईडचं आणि सणसवाडीच्या पुढं तळेगाव ढमढरे आणि आपण दुसरं अजून एक कव्हर केलं, कुठं केडगाव चौफुला इथली जमीन. तर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही जरूर मेसेज करा. ओके, थँक्यू. जय महाराष्ट्र, जय पुणे.